पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादर आणि सिस्टर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर प्रॉब्लेम येण्याचा रस्ता बंद केला ते शहाणे लोकांचं काम आहे. प्रॉब्लेम येऊ दे, त्यानंतर बघूया असं नाही. हालेलुया. प्रॉब्लेम येण्याचा जो मार्ग आहे तो मार्गच बंद करून ठेवायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अब्रामच्या जीवनामध्ये अब्रामनी संधी दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने बोलले सोड म्हणून. अब्रामला वाटलं हा छोटा पोरगा, त्याला कशाला सोडायचं, मीच वाढवलेलं आहे. हालेलुया. जिथे दया माया पाहिजे तिकडे दया माया, जिकडे दया माया नको आहे तिकडे दया माया करत बसायचं नाही. देवाने एखाद्या गोष्टी सोड म्हणून बोलले. हालेलुया. तर फ्रेंडशिप चालते का? आपण फ्रेंड्स म्हणून राहूया. आठवड्यातून एकदा चालतंय का? महिन्यातून एकदा चालतंय का? हालेलुया. तडजोड करायचं नाही. हे तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अब्रामच्या मनामध्ये परमेश्वराबरोबर असलेले प्रेम आहे, विश्वासूपणा आहे, समर्पण आहे. हालेलुया. अब्राम लोकला भेटायला आला आणि लोकला सांगितलं, लोक, हालेलुया, तुझा आणि माझा काही प्रॉब्लेम नाही. प्रेज द लॉर्ड. मला पण बायको आहे, तुला पण बायको आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे पुढे प्रॉब्लेम्स उभे राहू नये म्हणून तू आता एक निर्णय घे. हालेलुया. तुला जे पाहिजे तू घे, तुला जे नको आहे ते मी घेतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, चांगला अंतःकरण असलेले काही लोक आहेत. मी जास्त कुटुंबातील भांडण मिटवायला जात नाही. इकडे तिकडे थोड्या ठिकाणी गेलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोकांशी बोललेला आहे. जे लोक पहिले माझ्याकडे येत आहेत त्यांना मी एकच गोष्टी बोलतो, तुम्ही एक काम कर, तू तडजोड कर, तू नको म्हणून बोल, तू कमी करून दे म्हणून तू पहिले जाऊन सांग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. अब्रामला चांगला हृदय आहे म्हणून अब्रामने सांगितलं, तुला जे नको आहे ते मला. प्रेज द लॉर्ड. चांगला हृदय असे लोक बोलताना समजूतदारपणामध्ये स्वीकार करायचा आहे. हालेलुया. अब्रामने सांगितलं नाही मी सारा बरोबर चर्चा करून आलो म्हणून. हा मुलगा ज्याला रस्त्यावरून उचलून घेऊन आलेला आहे, त्याला कुठल्याही हक्काची गरज नाही असं पोरगा आहे. हालेलुया. त्याला हक्क आता फुकट मिळत आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी जरा बायकोला मनातला मनात बोलले, मी जरा बायकोला बोलून येतो. प्रेज द लॉर्ड. बायकोने सांगितलं काही पण बोलायचं नाही, मी बोलतो ते बोलायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळामध्ये बायकोवर नव्हता तरी ती सांगितलं आपण जरा फेरीला जाऊया म्हणून. हालेलुया. चक्कर मारून आले. हालेलुया. आणि तिने बघितलं, तिने सांगितलं जे पूर्ण हिरवागार आहे ते सर्व आपल्याला, बाकी जे सुका सुका आहे ते सर्व भावाला घ्या म्हणून बोला. पोरीने एवढं सुद्धा विचार केला नाही. हालेलुया. तिथे हिरवा दिसतंय त्यातील थोडा तरी त्यांना पण जाऊ देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, तिच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे
ते रेहिलेले पूर्ण जे भाग आहे ते ज्वालामुखी झाले. त्या जागामध्ये पाप वाढत गेले. हालेलुया. एवढं पाप त्या ठिकाणी झालं की देवाला कळालं ती जागा आता ठेवून काही उपयोगच नाही. पाप वाढत आहे, ती जागा शापाची जागा आहे. हालेलुया. तिकडे ज्वालामुखी आला, सर्व काही संपून गेले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला संधी देणार. भावाबरोबर, बहिणी बरोबर, पप्पा बरोबर, मम्मी बरोबर थोडासा उदार हृदयाने राहायला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर जी संधी देत आहे त्या संधीचा तिकडचा तिकडे वापर करणारे लोक धन्य आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण डोळे बंद करूया आणि हात जोडूया. परमेश्वराच्या मागे जायला परमेश्वराने मला हाक मारलेला आहे. पेत्राला, योहानला, अंद्रेयाला परमेश्वराने हाक मारताना सांगितलं, सोड आणि मागे ये. पेत्र, अंद्रू, हालेलुया, त्या सर्वांनी त्यांच्या कामाचा जे जाळीबिळी आहे ते सर्व सोडले आणि नाव आहे ते सोडले, येशूच्या मागे गेला. त्यांच्या हृदयामध्ये पवित्रात्मा देणारा आनंद मिळाला. माझा प्रिय बंधू भगिनींनो, आपण एक क्षणभर विचार करूया, डोळे बंद करू. माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्या तरी एका लोकला असू दे थोडाफार चालते म्हणून सांगत मागे घेतलेला आहे का? एखादे लोक जर माझ्या मागे असेल तर माझे आयुष्य संपणार. माझा जबाबदारी मला पूर्ण करता येणार नाही. असा कोणाचा तरी नंबर माझ्या फोन मध्ये असंच जर ठेवलं असेल तर ते फोन नंबर माझ्या नाशाचा कारण होऊ शकत आहे. परमेश्वराच्या नावाने त्या फोन नंबर आजच्या आज रद्द करणे. थोडाफार चालते म्हणून कोणाला तरी अर्धा होई बोललेलं असेल तर येशूच्या नावाने ते रद्द करणे. कारण परमेश्वर देणारा आनंदाला हे आड येणार आहे. चुकीच्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये, उदाहरणासाठी पैशाचा व्यवहार, पप्पाला माहित नाही, मम्मीला माहित नाही, तुम्ही कोणाबरोबरच्या कुठल्या तरी पैशाच्या व्यवहारामध्ये वरजावून पडलेला असेल तर कधी कधी अशा गोष्टींमध्ये धोका आहे. जे संबंध देवाच्या मार्गाच्या विरुद्ध आहे ते सोडल्यावरच मला सुटका मिळणार, मला आनंद मिळणार. पुढे त्यामध्ये काय येत आहे ते देव बघणार. येशूला सांगा, येशू, ज्या गोष्टीचा त्याग करणे गरजेचं आहे त्या गोष्टीचा त्याग करायला तू मला कृपा दे. येशू कृपा पुरवणार. कृपा पुरवतो म्हणून येशूने बोललं तर त्याला लागणारा सगळे दान येशू देणार. आपण एक आशीर्वाद घेऊया. मी सँड्रा डिमेलो प्रभू येशूच्या नावाने माझी मुलगी रिषभ हिची साक्ष देत आहे. ती बॉम्बेमध्ये स्मार्ट स्ट्रीममध्ये जॉब करत होती.
अचानक तिचं लग्न ठरलं आणि तिला बँगलोरला जावं लागलं. ती जाणार त्यापूर्वी तिने ऑफिसमध्ये सांगितलं की मी आता बँगलोरमध्ये जात आहे, तर मला ट्रान्सफर मिळेल का? तर त्यांनी सांगितलं हे शक्य नाही. मग तिने तो विचार सोडून दिला आणि नंतर तिचं लग्न झालं. ती बँगलोरला गेली आणि एक दिवस तिला फोन आला का तिला ट्रान्सफर मिळत आहे आणि त्याच ऑफिसमध्ये तिला बँगलोरमध्ये जॉब मिळाला. हा जॉब करत असताना तिला अचानक दुसऱ्या जॉबची तिला एक आवड होती आणि त्या जॉबमध्ये तिला त्या कंपनीमध्ये तिला जॉब मिळावा म्हणून ती प्रयत्न करत होती. तिची इंटरव्ह्यू झाली, एक राऊंड झाला, 2, 3 असे 3 राऊंड झाले आणि चौथ्या राऊंडला जेव्हा तिने इंटरव्ह्यू दिली त्याच्यानंतर तिला लगेच दुसऱ्या दिवशी फोन आला की हा जॉब तुला मिळणार नाही, कारण आम्हाला बॉम्बेसाठी एम्प्लॉई हवी आहे. तर तिने सांगितलं मला हे शक्य नाही. मग तिने हा विचार सोडून दिला आणि तिने मला सांगितलं मम्मी मला हा जॉब पाहिजे होता परंतु मला मिळाला नाही. आणि आम्ही असं रोज फादरांचे व्हिडिओ बघत होतो. ती घरून काम करायची, मी व्हिडिओ पाहायची. तिला व्हिडिओ बघायला वेळ नसायचा परंतु ती फक्त फादरांचे वचन ऐकायची. आणि मी तिला सांगितलं हा जॉब तुला मिळणारच. आणि थोड्या दिवसांनी तिला पुन्हा तिकडनं कॉल आला की या जॉबसाठी तुम्ही इंटरेस्टेड आहेत का? तिने सांगितलं होय. तिचा 5वा एक राऊंड झाला आणि त्या जॉबसाठी ती सक्सेस झाली आणि तिची निवड झाली आणि आता ती गोल्डमॅन सॅक्समध्ये जॉब करत आहे. तिकडे पगारही व्यवस्थित आहे आणि तिचा आवडीचा जॉब माते मरियेमुळे अमला आईमुळे हा तिला मिळालेला आहे. तशीच माझी दुसरी छोटी साक्ष आहे. माझ्या भावाचा मुलगा एझिकेल, तो 4 वर्षाचा होता, शाळेत जात नव्हता. आम्ही खूप प्रयत्न केले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस हा जेवायचा, अंघोळ करायचा आणि वर जाऊन बेडच्या पाठीमागे लपून राहायचा, कारण त्याला शाळेत जायचं नव्हतं. आम्ही एक दिवस फादरांना मी स्वतः दुपारी फोन केला आणि फादरांना सांगितलं असं असं त्याला शाळेत जायचं नाही, तो शाळेत जायला रडतो. फादरांनी मला सांगितलं त्याच्या पाठीमागे लागू नका, त्याच्या फक्त कानावर असे शब्द पडतील असे तुम्ही बोलत राहा की बसमध्ये खूप मजा येते, शाळेत किती फेड असतात, शाळेत खूप बरं वाटतं, असं तुम्ही त्याच्या कानावर शब्द पडतील असे तुम्ही बोलत राहा. आणि खरोखर अमलाईचं काय चमत्कार, तर तो त्या दिवसापासून जो शाळेत जायला लागला तो आजपर्यंत शाळेत जात आहे. म्हणून मी अमलाईचे, फादर बेनी आणि सिस्टर यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते. प्रभू परमेश्वराज, मेंदूच्या संबंधातील त्रास, तक्रार असलेल्या अनेक लोकांना स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी मानेच्या पाठीमागच्या भागामध्ये, मानेच्या थोडा वरच्या भागामध्ये जे दुखणे आहे, जे तक्रार आहे ते बरे करून आशीर्वादित करत आहे. पुरुषांच्या संबंधातील काही त्रासामध्ये प्रभू स्पर्शन देत आहे, बरे करत आहे. असे कोणतरी आहे ज्यांना दमाचा त्रास होत आहे, खूप दम लागत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. पोट आणि पोटाच्या पाठीमागच्या भागामध्ये पाठ, तिथे जे त्रास आहे, थोडा किडनीच्या संबंधामध्ये वगैरे पण, आणि तसे जे त्रास आहे त्या त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. आज प्रभूने दिलेल्या सर्वात मोठ्या आशीर्वादामध्ये एक आहे, कोणतरी एका व्यक्तीला युट्रस आणि अंडाशय या सर्व भागाच्या संबंधामध्ये खूप मोठा त्रास कोणाला तरी आहे,
त्या व्यक्तीला येशू सांत्वन देत आहे आणि बरेपणाचा स्पर्शन देत आहे। समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो। आमेन।